बातमी आहे राजकीय क्षेत्रातून। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज विविध प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी सकाळी 6:55 पासून पिंपरी चिंचवड शहरात होते। त्यानंतर रामकृष्ण मोरे नाट्यगृहात नूतन कार्यकारिणी पद वाटप आणि कार्यकर्त्या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यात विविध प्रश्नांवर काय म्हणाले अजित पवार पाहूया। येथील ती करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केला। मी स्वतः त्याच्यामध्ये फार बारकाईने लक्ष द्यायचो आणि मला पहिल्यापासून या शहराच्या बद्दल एक आपलेपण आहे। त्याचं कारण 91 साली या शहराने माझी अजिबात ओळख नसताना त्यावेळेसचे नेते राजीव गांधी आणि पवार साहेबांनी दिलेला उमेदवार म्हणून मला प्रचंड मताधिक्याने विजयी केलेलं होतं। आणि तेव्हापासून मला एक मनात वाटत होतं की बाबा ही शहर असेल, आपला जिल्हा पुणे आहे, पुणे जिल्हा असेल, आपलं शहर पुणे आहे, पुणे शहर असेल, इथं चांगल्या प्रकारची कामं झाली पाहिजे। यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना राज्याला पण वेगवेगळ्या प्रकारचा निधी देण्याचा प्रयत्न होत असताना या दोन्ही शहराच्या बाबतीमध्ये देखील आम्ही मदत करण्याचीच भूमिका त्या ठिकाणी घेतली। आणि बाकीचे जे काही रूट हे मेट्रोचे राहिलेले होते ते पण आता मंजूर करून म्हणजे राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये मान्यता देऊन केंद्राला पाठवायचे असतात ते त्या ठिकाणी पाठवलेले आहेत। आता मागच्या काळामध्ये आम्ही लोक सत्तेमध्ये असताना आंध्र प्रकल्पामध्ये मावळ तालुक्यातला आणि खेड तालुक्यातला भामास्केट प्रकल्प ह्याच्यातनं दोन्ही मिळून 267 MLD पाणी हे मंजूर केलेलं होतं, परंतु ते पाणी अजूनपर्यंत ह्या शहरातल्या नागरिकांना मिळालं नाही। त्याच्यामुळे पवना धरण 100% भरलं तरी ह्या शहरातल्या नागरिकांना दुर्दैवाने एक दिवसाआड पाणी घ्यावं लागतं। त्याच्याही संदर्भातली पाहणी मी चिखलीला जाऊन केली। आज अनेक उद्घाटनं केली, भूमिपूजनं केली आणि त्यांचं मुदत संपल्यानंतर एक पालकमंत्री या नात्याने आयुक्त विक्रम कुमार असतील किंवा आयुक्त राजेश पाटील असतील यांना बोलून त्या शहराच्या संदर्भामध्ये काय काय गोष्टी केल्या पाहिजेत देत असताना आरोग्याला, शिक्षणाला, क्रीडांगणाला, उद्यानाला ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही महत्त्व देण्याचा प्रयत्न आणि पिण्याचं पाणी ह्या सगळ्याला महत्त्व देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला आणि तशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे। आता वरचेवर तुम्हाला ह्याची भूमिपूजन होत असतानाचं चित्र बघायला मिळेल। 267 MLD पाणी आपल्या परिसरामध्ये आणण्याच्या करता चिखलीला आत्ता 50 MLD पाण्याच्या वर ट्रीटमेंट देण्याच्याबद्दलचं काम चालू आहे, परंतु अजून तिथं 50 आणि 50 असं 300 MLD पाणी हे तिथं ट्रीट केलं जाईल अशा प्रकारचं काम पण मी सुरू करायला सांगितलेलं आहे। ह्याच्यातनं पाईपलाईन जी येते आंध्र प्रकल्पातनं आणि भामास्केडमध्ये जिथं कुठं थांबलेली असेल ती पण लक्षामध्ये आणून तिथले दिलीप मोहिते पाटील एकाचे आमदार आहेत आणि एकाचे आमदार सुनील शेळके, सुदैवाने दोन्ही आमच्या पक्षाच्याच विचाराचे आहेत, पक्षाचेच आहेत, विचाराचे काय पक्षाचेच आहेत। त्याच्यामुळं त्यांना पण त्याच्यात विश्वासात घेऊन ही कामं चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वाला नेऊन पुढच्या काळामध्ये ह्या शहराला रोज पाणी मिळेल अशा पद्धतीचं पण नियोजन आम्ही केलेलं। तर राज्यसभा आणि आगामी विधान परिषद बिनविरोध करण्यासाठी आपण आणि भाजपमध्ये चर्चा सुरू आहे। मी प्रयत्न केला, आज शेवटचा दिवस होता। आज भाजपच्या 2 नेत्यांच्या बरोबर छगन भुजबळ साहेब राष्ट्रवादीकडनं, सुनील केदार काँग्रेसकडनं, अनिल देसाई शिवसेनेकडनं या तिघांनी चर्चा त्या ठिकाणी केली। त्यांची चर्चा काय झाली काय नाही हे मी माहिती घेतली, पण त्याच्यातनं मार्ग निघाला नाही। आमचे लोक म्हणत होते की तुम्ही ह्या तिघांनी त्यांना सांगितलं की तुम्ही 2च जागा लढवा, 3रा विड्रॉ करा आणि विधान परिषदेची 1 जागा तुम्ही जास्त घ्या म्हणजे, परंतु त्यांनी ते म्हणायचे नाही, तुम्ही 1 विड्रॉ करा आणि विधानसभेची तुम्ही 1 जास्त घ्या। ह्याच्यातनं काही झालं नाही। शेवटी आता 7 लोक उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत। दादा, गेल्या 5 वर्षामध्ये महापालिकेत भ्रष्टाचार झाला असं तुम्ही मगाशी उल्लेख केला, तर राज्य सरकार तुमचे स्मार्ट सिटीचा भ्रष्टाचार असेल, कुत्र्याची नसबंदी असेल, तर याची चौकशी राज्य शासन का करत नाही? त्या संदर्भातली चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत की उद्याच्याला भ्रष्टाचार झाला। आता अनेकांच्यावर अशा पद्धतीचे आरोप झाले, परंतु ते चौकशी करून कधी 5 वर्ष, 3 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष लागतात। हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या जे काही नियमावली असते त्याच्यातनं अशा पद्धतीनं त्याच्या चौकशी आपण सुरू केलेल्या आहेत। आणि
कुत्र्या नसबंदीचं तर उघड दिसते. 6.5 कोटी रुपये कुत्र्याला कुठं नसबंदीला लागतात का, हे अशा पद्धतीनं आहे. परंतु काय झालं, भाजपच्या ताब्यामध्ये सूत्र आली ह्या शहराची, पण राज्याच्या स्तरावरचा एखाद्या नेत्यांनी वरचेवर, आम्ही जसं मागं 92 ते 2017 मी वरचेवर बैठका घ्यायचो, मुंबईला बोलवायचो, पुण्यामध्ये बोलवायचो, अधिकाऱ्यांना घेऊन बसायचो, पहाटे येऊन चक्कर मारायचो, कुठं कामं चाललीत, काय चाललीत, कुठं काही तक्रारी निनावी आल्या किंवा कुणी राजकीय व्यक्ती नाही परंतु एक नागरिक म्हणून काही आली तर त्याची पण आम्ही शहानिशा करून पाहायचो. अशा पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी करत होतो. पण तसं कुणीच दाखवलं नाही. म्हणजे तुम्ही बघा, आज मी टोटल म्हणजे खाजगी एका वकिलाचं पण ऑफिसचं उद्घाटन धरून 20 कार्यक्रम सकाळी 6:55ला मी सुरुवात केली आणि दुपारी 2:30ला आम्ही संपवले. 20 कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथला प्लॅन बघून, तिथं काही सूचना करून, काही चुकीचं असेल तर ती दुरुस्त करून, त्याच्यामध्ये पुढच्या वेळेस ते मला दिसलं पाहिजे असं सांगून असं. कारण मला नुसतेच फित कापायला टीका टाकायला आवडत नाही. करतानाचं काम तिथं लोकांनी पण ॲप्रिशिएट केलं पाहिजे आणि आपल्यालाही समाधान वाटलं पाहिजे की खरंच हे काम अतिशय उत्तम झालेलं आहे. आता बोगस एफडीआर मध्ये काही आढळले होते, त्यांचे लोक गुन्हे पण दाखल झाले. बोगस एफडीआर म्हणजे डिपॉझिट द्यायचं निविदा करताना, तर भाजपच्या काही कार्यकर्त्यांना मिळावं म्हणून यांनी ते पैसेच भरले नाहीत निविदांचे, अनामत रकमेचे, पण त्यांच्यावर पुढं मोठ्या प्रमाणात. मी आपल्याला सांगू का, मी खरंच सांगतो, इन्क्वायरी केल्यानंतर बराच काळ जातो. पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झाले, आम्हा लोकांच्यावर पण झाले, इतर लोकांच्यावर पण झाले. त्याच्या अजून पण इन्क्वायरी चालल्या, कारण त्याला काही प्रोसिजर ठरली गेलेली आहे. ती प्रोसिजर होऊन ते पुढं सिद्ध झाल्याशिवाय पुढच्या गोष्टी करता येत नाही. निवडणुका जवळ आलेल्या आहेत, अनेक पक्षाचे नगरसेवक जे आहेत ते तुमच्याकडे अप्रोच होत असतील. कोणकोणाला तुम्ही पक्षामध्ये घेणार आहे, काय क्रायटेरिया असेल? त्या प्रभागामध्ये इलेक्टिव्ह मेरिट ज्याचं असेल तिथं आमच्या उमेदवाराच्या पेक्षा येणाऱ्या उमेदवाराचं इलेक्टिव्ह मेरिट जास्त असेल तर त्याला घेणार, नसेल तर नाही घेणार. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्या संदर्भामध्ये काल नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी व्हिजिट दिली. आज मी आणि मुख्यमंत्र्यांनी दादाजी भुसेंना तिथं पाठवलं. काल मी मीडियाशी बोलत असताना त्यांना आव्हान केलं की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते आपण या मंत्रालयात आपण बसू, ते आपण त्या ठिकाणी सोडू. कारण प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, संपावर जाण्याचा अधिकार आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी चर्चा तर ही मंत्रालयात बसूनच होईल ना. दादा, लोकायुक्त नेमण्यासंदर्भात आत्ताच अण्णा हजारे आणि मुख्य सचिवांची बैठक झाली. जो मसुदा होता तो आत्ता पूर्ण झाला असं अण्णा हजारे म्हणाले 3 वर्षानंतर. त्याचं कायद्यात रूपांतर किती लवकर केलं जाऊ शकतं ते मला आत्ता लगेच सांगता येणार नाही, कारण मी चीफ सेक्रेटरीशी काही बोललेलो नाही. कारण त्यांची आणि त्यांची मीटिंग झाली, त्याच्यामुळे आता ते आम्हाला कॅबिनेटच्या वेळेस सांगतील की अशी चर्चा झाली, अशी चर्चा झाली. आणि जे काही चर्चा झालेली असेल त्याच्यात शेवटी अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री घेणार. त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे. ती घटना पाठीमागची आहे आणि त्याच्यामध्ये जो ज्यांनी कोणी ते कृत्य केलेलं आहे तो सापडलेला आहे. त्याला त्या ठिकाणी ॲक्शन घेतलेली आहे, अटक केलेली आहे. पुढची कारवाई कठोर चालू आहे. माझा एक शेतकऱ्यासंदर्भात प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या शासन म्हणतंय की झाडे लावा झाडे जगवा, याच्यासाठी योजना सुद्धा राबवल्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणून. परंतु शेतकरी ज्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये झाडे लावायला तयार आहे आणि पंचायत समिती कृषीमध्ये आणि वन विभागाकडे जातात, त्यावेळेस त्यांच्या तिथले जे मुख्य अधिकारी आहेत सगळे डॉक्युमेंट बरोबर असताना सुद्धा ते डावलले जातात. म्हणजे 2-2, 3-3 एकर झाडे लावण्यासाठी ते जमीन देतात. तरी पण तिथले कोण जमीन देतं? शेतकरी स्वतःच्या जमिनीमध्ये झाडे लावण्यासाठी तयार आहे. त्याच्यासाठी त्या कार्यालयामध्ये जातात, परंतु अधिकारी कुठलेही त्यांना डावलतात. बघू कुठला 7-12 आहे की ते तयार आहेत. मी एका मिनिटात त्याला झाडं लावायला लावतो. मला डिटेल द्या, मी त्यांच्याकडे डिटेल घ्या आणि मला संबंधित अधिकाऱ्याला फोन लावून द्या. मी आता तुम्ही माझं भाषण ऐकलं नाही. मी त्याच्यामध्ये असं सांगितलं, मी सगळ्यांना मुभा दिली होती. हा म्हणत होता येऊ नका येऊ नका, म्हटलं अजिबात नाही, आपलं जे काय आहे ते उघड आहे. आणि मी तिथं असं सांगितलं की
जे कोणी मित्रपक्ष आहेत त्यांनी आपली एकंदरीत ताकद त्या वॉर्डातली त्या प्रभागातली, आता उदाहरणार्थ मुंबईत त्यांची ताकद शिवसेनेची जास्त आहे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद आमच्या मित्रपक्षांमध्ये जास्त आहे, एवढं तर खरं आहे ना. त्याच्यामुळे इथं आम्ही ज्या पद्धतीनं संख्येच्या प्रमाणामध्ये चर्चा करून सुचवू ती साधक बाधक चर्चा त्या ठिकाणी होऊ शकते. आजच मला सचिन अहिर तिथं भेटले होते. मी त्यांना सांगितलं अजित गव्हाणे आणि तुमच्यातले काही लोक चर्चेला सुरुवात करा, माझी हरकत नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी स्टेटमेंट दिलंय की राष्ट्रवादीचे आमदार या निवडणुकीत 6 तारखेच्या भाजप मोठ्या प्रमाणात फोडणार आहे म्हणून. 6 तारखेला काय? राज्यसभेच्या निवडणुकीत. 10 तारखे 10 राज्यसभेच्या निवडणुकीत. आपल्याला एक माहिती का काय आहे, तुम्ही पण माहिती घेत नाही आणि तो बोलणारा पण नीट माहिती देत नाही. राज्यसभेचं मतदान करत असताना मी जर मतदानाला राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलो आहे, अण्णा राष्ट्रवादीचा आला आहे, तिथं जर एजंट म्हणून अजित गव्हाणेला बसवलेलं असेल तर आम्ही ते मतदान करायचं, अजित गव्हाणेला दाखवायचं की पक्षाने जो व्हीप दिला आहे तो मतदान आम्ही केलं आहे आणि मग पेटीत टाकायचं. मग ह्याच्यात पण फूट होती आणि जर नाही केलं तर तो डिस्क्वालिफाय होईल, त्याची आमदारकी जाईल ना, हा नियम आहे ना. मग कशी फुटेल? मी तुम्हाला परवाच सांगितलेलं आहे, वेगवेगळे धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, औरंगाबाद, अहमदनगर अशा पद्धतीच्या मागण्या येत असतात. हे ज्यांची नावं द्या म्हणून सांगितलेले ते फार महान व्यक्ती आहेत, सगळ्यांच्या आदरस्थानी आहेत, हे खरं आहे. परंतु शेवटी निर्णय घेत असताना अंतिम निर्णय सरकार म्हणून तिथं घेतला जातो आणि ह्याचा फक्त राज्य सरकारला तो अधिकार नाही, ते नंतर केंद्रात पण पाठवावं लागतं. अशा पद्धतीचं ह्या गोष्टी आहेत आणि आज आता वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी चालत आल्यात. नवीन एखादं शहर झालं त्याला नाव देणं वेगळं, नवीन विमानतळ झालं त्याला नाव त्या ठिकाणी देणं वेगळं. पण राज्यकर्ते म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तर आपण अनेकदा बघितलेलं आहे, मायावतीचं सरकार आलं की त्यांनी काही नावं बदलली, त्याच्यानंतर अखिलेशचं आलं की त्यांनी नावं बदलली, त्याच्यानंतर योगी साहेबांचं आलं त्यांनी नावं बदलली. ह्या गोष्टी तिथं चालतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राची निर्मिती केली तेव्हापासून कुलाब्याचं नाव बदलून रायगड झालं, म्हणजे कुलाबा जिल्हा होता त्यावेळेस, रायगड झालं. किंवा उस्मानाबादमधनं लातूर जिल्हा वेगळा करून लातूर उस्मानाबाद वेगळा झाला, वाशिम अकोला वेगळा म्हणजे अकोला राहून त्याच्यातनं वाशिम वेगळा झाला, धुळ्यातनं नंदुरबार वेगळा काढून नंदुरबार झाला, भंडाऱ्यातनं गोंदिया वेगळा काढून गोंदिया झाला. असे नवीन जिल्हे त्या ठिकाणी झालेले आहेत. पण ह्या संदर्भामध्ये अनेक वर्ष आपण पण सगळेजण ऐकतोय की नावं बदलली पाहिजे. आमचंही म्हणणं, आम्हाला हे सगळेच ज्यांची नावं द्या असं सांगतात त्या सगळ्या वंदनीय व्यक्ती आहेत, आदरणीय व्यक्ती आहेत, खूप मोठ्या व्यक्ती आहेत आणि त्याच्यामुळं शेवटी सर्वानुमते जे ठरेल त्याच्यामध्ये कोणाला आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही. दादा, पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट सिटी झालेलं आहे, तरी देखील मुशी स्थानिक पोलीस चौकी अजून पडक्या अवस्थेमध्येच आहे. माझा काय संबंध आला? नाही, ते माझ्या ताब्यात नाहीये. उद्याच्याला आमच्या सरकारच्या ताब्यात आलं की आम्ही चांगलं करून टाकू. दादा, राज ठाकरे भडकाऊ भाषण करते परंतु त्यांना अजूनही अटक केली जात नाहीये. एकीकडे नवनीतांना फक्त हनुमान चालीसा बोलते तर त्यांना 15 दिवस जेलमध्ये टाकलं जाते. काय महाविकास आघाडी सरकार घाबरते का राज ठाकरे अटक करायला? कोण कोणाला घाबरत नाही. उद्याच्याला जो चुकेल तो कुणी असेल तर त्यांच्यावर ॲक्शन होत असती, ते तपासतात. त्याच्यामध्ये काही नियम आहेत, त्याच्यामध्ये किंवा कुठल्या ह्याच्यातनं असं उठसूट कुणालाही अटक करता येत नाही. त्याच्यात काही कायद्यामध्ये नियमामध्ये चुकलेलं असेल तरच पुढची कारवाई त्या ठिकाणी करता येते. प्रत्येक वेळी मुस्लिम समाजाला उचलण्याचा प्रयत्न करतात. मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये मी स्वतः गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं होतं की त्यांचं भाषण आमचा कुठला तरी विभाग हे त्याचं तपासतोय आणि त्याच्यातून पूर्णपणे वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर पुढची कारवाई, असं मी स्वतः गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं आहे. सुरुवातीलाच आपण पिंपरी चिंचवड शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्दल बोललात, पाण्याचा. आपल्याच कार्यकाळात आपण पवना बंद जलवाहिनी योजना सुरू केली होती, काही कारणास्तव ती रखडली.
आता तरी आपल्या सत्ता काळात ती मार्गी लागेल आणि शहराला बंद पाईपलाईन मधून पाणी मिळेल का? नाही, त्याच्यामध्ये ती कोर्टात मॅटर गेली होती. कोर्टाने MWRRला ते पाहायला लावलं. MWRRने क्लिअर सांगितलं की तुम्हाला 8 महिने बंद पाईपलाईनमधनं पाणी घ्यावं लागेल आणि 4 महिने तुम्हाला आत्ताचा जो सोर्स आहे तिथनंच पाणी घ्यावं लागेल. 4 महिने पावसाळ्यामध्ये तुम्हाला तिकडनं पाणी घेता येणार नाही, अशा पद्धतीनं MWRRने निकाल दिलेला आहे. परंतु ज्या भागातनं पाईपलाईन येते त्या भागातल्या लोकांचे काही जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीनं गैरसमज करून दिलेला होता आणि त्याच्यातून हे लांबलेलं होतं. आताच्या लोकप्रतिनिधींनी तिथं लक्ष घालून ह्याच्यातनं मार्ग काढायचं ठरवलं तर मग आम्ही आयुक्ताला सांगू शकतो की बाबा तुम्ही मार्ग काढा, कारण ह्यांची मुदत संपेपर्यंत त्यांच्याच ताब्यात महानगरपालिका होती, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नव्हतो. तर गेल्या महिन्यात आपला दौरा होता, तुम्ही काही वेळेला रद्द केला, म्हणजे श्रीमंत जगताप आमदार जे आहेत ते आजारी होते, तुम्ही तिथं त्यांना पाहायला गेला. जी तुम्ही संवेदनशीलता दाखवली ती आजच्या घडीला आजच्या राजकारणात अशी संवेदनशीलता दाखवण्याची गरज निर्माण झाली असं वाटतं? आज नेहमीच सगळ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे. ती आपली संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे, तो आपला इतिहास आहे, तो आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला दिलेली शिकवण आहे. आता कुणी पाळायची कुणी न पाळायच्या जरचा त्याचा प्रश्न. दादा मगाशी भाषणामध्ये तुम्ही असं सांगितलं की पिंपरी चिंचवडकरांचे प्रश्न 100 जागा मिळाल्यानंतर सोडवणार किंवा सत्ता आल्यानंतर सोडवणार, हे भाजपसारखं झालं नाही का 100 दिवसानंतर आम्ही करणार? हे तुम्हाला काय वाटेल ते तुम्ही समजू शकता. मला जे वाटलं ते मी बोललो, तो माझा अधिकार आहे आणि लोकशाहीने मला दिलेला. दादा उद्धव ठाकरेंना 2.5 वर्ष पूर्ण झालेले आणि मी त्याच्यामध्ये असं सांगितलं की आत्ता तिथं प्रशासक आहे, प्रशासकाला सांगत असताना काही मर्यादा पडतात, कारण तो त्यांचा पूर्णपणे अधिकार आहे. आमच्या विचाराचे लोक निवडून आल्यानंतर आम्ही त्यांचे प्रमुख म्हणून, कारण आम्हीच प्रयत्न करणार ना त्यांना निवडून आणण्याच्याकरता. जसं आता पवारसाहेबांच्यामुळं आम्ही लोक निवडून आलो तेव्हा साहेब सांगतील तसं आम्ही ऐकतो. सोनियाजींच्यामुळं काँग्रेस निवडून आली, सोनियाजींचं ते ऐकतात. उद्धवजींच्यामुळं शिवसेना निवडून आली, ते त्यांचं ऐकतात. ही पद्धत आपल्याकडं आहे. काही लोक मोदींच्यामुळं निवडून आले, मोदीसाहेब सांगतील तशा पद्धतीनं भाजप ऐकतं. ही आपली पद्धत वर्षानुवर्ष चालत आलेली. त्या प्रकारे मी असं म्हणालो की बाबा तुम्ही मागं त्यांचा कारभार 5 वर्ष बघितलेला आहे, उद्याच्या काळामध्ये पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या. मी अधिक तडफेनं अधिक चांगल्या पद्धतीनं, कारण मागचा काळ माझा अनुभव आणि आताचा अनुभव ह्याच्यात खूप फरक आहे. आम्ही अनेक उन्हाळे पावसाळे आता जास्त पाहिलेले आहेत आणि अनेक विकासाच्या गोष्टी अनेक ठिकाणी आमच्याकडनं झालेल्या आहेत. त्याच्यामुळे माणूस अनुभवातनं बरंच काही शिकतो. चूक झालेली असेल तर दुरुस्तही करू शकतो आणि चांगलं झालेलं असेल तर त्याचं पुन्हा आपण ते तशा पद्धतीने राबवू शकतो. दादा मुख्यमंत्र्यांना 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत, पुढचे मुख्यमंत्री अजितदादा असतील का? 2.5 वर्ष नाही, पूर्णपणे त्यांचा ते असं कुठं ठरलेलंच नव्हतं की 2.5 वर्षांनी बदलायचं. आम्ही त्यावेळेस पवारसाहेबांनी सांगितलेलं होतं की 5 वर्षाच्या करता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील, तर आम्ही सगळ्यांनी तिथं काम करत राहायचं. दादा तुकडेबंदी कायदा आता अवलंबून झाला, त्याच्यात बरेचसे सर्वसामान्य लोकांचे किंवा गरीब लोकांचे पैसे डेव्हलपरकडे अडकून आहेत आणि जुलैपासून हा तुकडेबंदी कायदा लागू झालेला आहे. काही लोकांचा ॲडव्हान्स जमा आहे, काही लोकांचा पुणे पिंपरी चिंचवड जिल्ह्याच्या बाहेर काही ठिकाणी कॉमन 7/12चे ॲग्रीमेंट होतं. पुणे पिंपरी चिंचवड परिसरात होतं. त्याच्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे ते दाखवा, कारण ह्याच्या संदर्भात नितीन करीर म्हणून ACS रेव्हेन्यू यांचा फार बारकाईनं अभ्यास झालेला होता. त्यांना आम्ही ते जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली होती. काही कमिटी बसलेली होती, त्याचे प्लस मायनस पॉईंट सगळेजण तपासून मग तो निर्णय झाला. पण त्याच्यात कुठली त्रुटी राहिलेली असेल आणि ती जर लक्षात आणून दिली तर आम्ही ती ओपन करू शकतो, मार्ग काढू शकतो. दादा राज्य शासनाचं GSTचं पथक पिंपरी महापालिकेमध्ये आलेलं आहे आणि TDRच्या जे काही खरेदी विक्री झालेली आहे त्याचं सगळी चौकशी करतात. अनेकांनी GST भरलाच नाही असं. भरलेलं नसेल तर जर TDRवर GST भरायचं बंधन 1 नेशन 1 टॅक्सच्या बाबतीमध्ये जर असेल, त्यात सांगितलेलं आहे 8% कुठं, 5% कुठं, 12% कुठं, 18% कुठं, 24% कुठं. त्या पद्धतीनं जर कोणी चुकवलेला असेल तर तो भरावा लागतो, तो भरावा लागेल. त्याच्यावर माहिती घेणं हे GSTचं कामच आहे. मध्ये पण GSTच्या आमच्या विभागाने काही बाबतीमध्ये तपासाकरता गेले होते तर कित्येक कोटी रुपये तिथं सापडले. मग नंतर आम्ही ते इन्कम टॅक्सला दाखवले, मग इन्कम टॅक्सने
पुढची कारवाई त्या ठिकाणी केली. जरा कोरोनाच्या अनुषंगाने आपण पुण्यामध्ये अनेकदा बैठका घेतलेल्या आहेत. आता काय नेमकं पुण्यासाठी काही नवीन? पुण्यासाठी नाही, संपूर्ण राज्यासाठीच एकंदरीत संख्या जर वाढत राहिली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल. कठोर निर्णय घेण्याची पाळी येऊ नये. आत्ता तर इथं बसलोय, त्याच्यामध्ये एकटा अजित पवार सोडला तर एकाचं देखील मास नाही. माझं पण खाली आहे, पण किमान असं फिरवलं की बसणार आहे, पण एकही पत्रकार मित्राचं पण मास पाहायला मिळत नाही. नाही, खिशात ठेवलेलं मी. खिशात असेल त्याबद्दल धन्यवाद. दादा, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पिंपरी ते दापोडी मेट्रो सुरू झाली, पिंपरी ते फुगेवाडी, पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो कधी सुरू आहे? पिंपरी टू निगडीपर्यंत मेट्रो सुरू होण्याच्या संदर्भामध्ये दीक्षितांची जे आढावा बैठक आम्ही घेत असतो त्याच्यात महानगरपालिकेने त्यांचा हिस्सा उचलला आहे, राज्य सरकारने त्यांचा हिस्सा उचललेला आहे. आता यांनी भारत सरकारने म्हणजे केंद्र सरकारने त्यांचा हिस्सा उचलायचं कबूल केलं की ते पुढच्या गोष्टी होतील. कारण मी त्या दिवशी प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमात भाषण करत असताना मी त्याचा उल्लेख केला आणि तशा पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलेलं की तुमच्याकडनं पण जो काही हिस्सा आला पाहिजे 20-20, 10 आणि 50 वित्तीय संस्था असं येते. पण मागे अजित गव्हाणेंनी पत्र दिलं होतं की हा जो प्रकल्प आहे पूर्ण तो अर्धवट आहे आणि आता मेट्रोला स्वतःलाच पैसे द्यावे लागतात ते ट्रेन सुरू ठेवण्यासाठी. ठीक आहे ना, घाई झाली ही वस्तुस्थिती आहे. खरं तर कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण झाल्याशिवाय चालू करू नये, परंतु आलं मोठ्यांच्या मनात तिथं आम्ही काय करणार. सर, याला जोडून एक प्रश्न होता. पुणे मेट्रोचं नाव पिंपरी-चिंचवड पुणे मेट्रो करावी अशी मागणी होती शहरवासी. तशी पण मागणी आहे आणि एका स्टेशनचं नाव भोसरीच्या ऐवजी कासारवाडी करा असे पण मागणी आहे. तशा पद्धतीनं आम्ही त्यांना कळवतोय की बाबा ह्याच्यात बदल करा. कारण केंद्र सरकारने मंजूर करून देत असताना त्याच्यातनं जो प्रोजेक्ट रिपोर्ट गेला त्याच्यात त्या कासारवाडीच्या ऐवजी भोसरी दाखवलं गेलं आहे आणि आपण म्हणताय तसं पुणे मेट्रो असं सांगितलं गेलं. वास्तविक आत्ताची जी काही आपली स्वारगेट कात्रज निगडी ही 60-40 आहे, तशा पद्धती आणि ती दुसरी वनास टू रामवाडी ही 100% त्यांच्याकडे आहे. तर ते ह्या रेशोमध्ये 40% आपला हिस्सा आहे, 60% पुण्याचा हिस्सा आहे. तर दोघांचंही नाव असलं पुणे पिंपरी-चिंचवड असं आपलं जरा कमी आहे म्हणून ते राहिलं तरी चालेल. शेवटी लोकांच्या भावना असतात, आमचं नाव तिथं लागलं पाहिजे. जसं आपण बालेवाडी म्हणायचो तर माळुंगेवाले म्हणले नाही बालेवाडी माळुंगे किंवा माळुंगे बालेवाडी म्हणा, तर आपण आता तसं सुरू केलं. तेवढं म्हणून जर लोकांना समाधान मिळत असेल तर म्हणायचं. खरं तर तुमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे, पण तरीही सगळ्या पदाधिकारी नेहमी म्हणत असतात की इकडे ताकद वाढवली गेली पाहिजे महामंडळावरती. हो, त्या संदर्भात काही महामंडळ काय नाही. आता ह्यांनी मला निवडून येऊन ताकद दाखवायची, मग मी महामंडळ द्यायची का नाही ठरवली. गावं जेव्हा समाविष्ट केली जातात महापालिकांमध्ये तेव्हा पूर्णतः ती बकाल असतात किंवा रस्त्यांचं नियोजन नसतं किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनी दवाखाने, हॉस्पिटल म्हणजे बागा, उद्यान असेल, तर त्याप्रमाणे कागदोपत्री DP 60 फुटी 100 फुटी असतात, पण प्रत्यक्षात जागेवर 20 फुटाच्याही नसतात समाविष्ट गावांमध्ये. पण पिंपरी-चिंचवडमध्ये आपली सत्ता असताना जो चेहरा मोहरा पिंपरी-चिंचवडचा बदलला, समाविष्ट गावांच्या बाबतही तसं होईल. एक लक्षात घ्या, ही जी गावं निर्माण झाली ही देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधी निर्माण झालेली. त्यावेळेसची असणारं ट्रॅफिक, त्यावेळेसची असणारी वाहनांची संख्या, त्यावेळेसची असणारी लोकसंख्या, एक जुनी लोक सांगतात देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपण फक्त साधारण 35 कोटी होतो आणि ते आता 2022मध्ये आपण 125 कोटीपर्यंत पोचलेलो आहे. ह्याप्रमाणे तो स्पीड वाढला गेला आहे. आता हे वाढत असताना त्यावेळेस म्हणजे एखाद्या गावात एखादी गाडी असायची. मला आठवतंय माझ्या लहानपणी आमच्या काटेवाडी गावात 3च ट्रॅक्टर होते तिघांकडं अख्ख्या गावात. आता अख्ख्या गावात 100 ट्रॅक्टर निघतील. त्याच्यावर ते 3 ट्रॅक्टरचा विचार करून, त्यावेळेसच्या असणाऱ्या सायकलीचा विचार करून, त्यावेळेसच्या असणाऱ्या वाहनांचा विचार करून त्यांनी ती गल्ल्या ठेवल्या. आता ते कधी काही तर 200 वर्षापूर्वीची घरं तुम्ही जर निजामशाही होती म्हणजे मराठवाड्यात तिथं तर जुनी काही 500 वर्ष झालेली गावं आहेत, काही 300 वर्ष 200 वर्ष अशी ती त्या काळामध्ये झालेली आहे. त्याच्यावर कुठलंही गाव, आता आपलं पण तुम्ही जुनं भोसरी, जुनं निगडी, जुनं कासारवाडी, फुगेवाडी,
पिंपरी चिंचवड हे जर काढलं तर ते छोटीच होतात. आपल्याला इव्हन तुम्ही जुनं कशाला मुंबईमध्ये चला, मुंबईचे जुने फोटो काढले तर त्याच्यामध्ये किती छोट्या गल्ल्या होत्या. नंतर त्यांनी आता पण मग इमारत बांधायची म्हटलं तर मग तो सेटबॅक देत आता हा तुम्ही माहिती घ्या. काही पत्रकार मित्रांना माहिती आहे जुना पुणे मुंबई रस्त्याची काय अवस्था होती जरा आठवा. त्याच्यात आम्ही उगीच कठोर निर्णय घेतले, लोकांनी आम्हाला साथ दिली, आम्ही पुढचा विचार केला, त्याच्यामुळे ते इतकं रुंद झालं. पण त्याच्यात वाईटपणा फार घ्यावा लागला. दादा हिंजवडी IT मध्ये आपल्या पिंपरी पिंपरी सौदागर पिंपरी वाकड ह्या भागात खूप तिथले कर्मचारी राहतात. पण हिंजवडीचा जो मेट्रो गेलाय तो आपल्या भागातून नाहीच आहे. तो हिंजवडीचा मेट्रो शिवाजीनगरला जाताना मी सरकारमध्ये यायच्या आधी त्याचा DPR तयार झालेला आहे. मी सरकारमध्ये यायच्या आधी त्याचं टेंडर झालेलं आहे. ते टाटा कंपनीला मिळालेलं आहे. ते PPP मॉडेल आहे आणि त्याच्यामुळं त्या काळामध्ये आता सुरू झालेलं काम मी फक्त आल्यानंतर त्याला गती द्यायचं काम सुरू केलेलं आहे. त्यांच्या अडचणी मी सोडवण्याचं काम करतो. आता पुन्हा काही करायचं म्हटलं तर मग पुन्हा सगळंच मला थांबवावं लागेल आणि लोक म्हणतील काय चालू काम थांबवलं. त्याच्यामुळं आता त्याच्यातल्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यात दुसरी लाईन, जसं आपण निगडीपर्यंत गेलो, तिकडं स्वारगेटपासून कात्रजपर्यंत गेलो, आता नवी पण आपण वाघोलीपासून इकडं चांदणी चौक असेल किंवा इकडं हडपसरच्या पुढं लोणी काळभोर किंवा वाकवस्ती तिकडून असेल, अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. तसे प्रस्ताव आपण दिलेले. आता आपल्याला दुर्दैवाने विद्यापीठाचा ब्रिज पाडावा लागला कारण त्याच्याशिवाय मेट्रो होतच नव्हती. नाहीतर नुसतंच त्या रस्त्यावर कॉलमचंच जाळं झालं असतं. आता त्या रस्त्यावर एकच कॉलम तुम्हाला दिसणार, एक कॉलम दिसून असे 3-3 पदरी, पुन्हा दुसरा तोच कॉलमवर जाणार, पुन्हा 3-3 पदरी आणि पुन्हा वर जाऊन मग मेट्रो आहे. म्हणजे ह्याच्या आधी मागचे कॉलम किती होते ते तुम्ही पाहिले आणि शिवाय मेट्रोचे कॉलम हे फार असं गर्दी आपलं नुकसान झालं. पण लॉंग टर्मचा विचार करतात ते केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली, टाटा कंपनीशी चर्चा केली, PWDशी चर्चा केली, रस्ते विकास महामंडळाची चर्चा केली, पुणे महानगरपालिकेचे जे काही टेक्निकल लोक बांधकाम विभागाचे त्यांच्याशी चर्चा केली. काही पुण्यामध्ये राहतात आणि पुण्याच्या चांगल्या कामाच्या करता ते मदत करतात किंवा सल्ला देतात, अशांशी चर्चा केली. खूप जणांशी चर्चा करून त्याच्यात जवळपास 99% म्हणले की हे काढल्याशिवाय गत्यंतर नाही. मग आपल्याला सबवे करता येतील, मग बाकीच्या गोष्टी सगळ्या करता येतील. आत्ता त्रास होतो ही गोष्ट खरी आहे, पण एकदा कॉलमवर गेला, जसं आपल्या इथं जुन्या पुणे मुंबई रस्त्यावर कॉलमवर घेऊन हे काढलेलं आहे आणि त्याच्यावर पुन्हा मेट्रो होणार आहे, हे झाल्यामुळं आता कॉलमच फक्त दिसतो. पण तेच जर डबल पूर्वीसारखं असं इकडे कॉलम इकडे कॉलम इकडे कॉलम इकडे कॉलम जे स्टेशनच्या बाबतीमध्ये झाले, स्टेशन पुरतं आपण केलं आहे. पण आता तर नवीन टेक्नॉलॉजी आली. आत्ता आपण ज्यावेळेस काम सुरू केलं त्यावेळेस एक कॉलम, नंतर 30 मीटरवर दुसरा कॉलम, नंतर 30 मीटरवर तिसरा कॉलम, आता एक कॉलम आणि 90 मीटरवर दुसरा कॉलम, इतका मध्ये स्पॅन त्या ठिकाणी एवढी वेगळी टेक्नॉलॉजी आली. पण आता इथून पुढं करताना आपण त्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं. दादा, अनिल देशमुख साहेबांनी मतदानासाठी यावं म्हणून काय आपण पाठपुरावा करतो न्यायालयात? आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही चांगला वकील दिलेले आहेत, ते वकील तिथं भूमिका मांडतील. कोर्टाने शेवटी कोर्टाचा अधिकार आहे, कोर्टाने ठरवलं तर परवानगी मिळेल. ठरवलं तर महानगरपालिकेमध्ये जसं CBSE शिक्षण भेटतं मुलांना तसं पिंपरी चिंचवडमध्ये. अरे बाबा, आम्ही मगाशी भाषणात सांगितलं रे, मी सुरू करणार आहे. कधीपर्यंत येईल पिंपरी? अहो, आत्ताच सुरू करणार आहे. आत्ता जोपर्यंत तिथं कुणाचंच काही चालत नाही तोपर्यंत सध्या माझं चालेल. पालकमंत्री म्हणून, पालकमंत्री ते निवडून आल्यानंतर ती लोक आपली निवडून आली तर मग मला माझं ते कंटिन्यू चालू ठेवता येईल. मी करणार. कारण काय होतं, श्रीमंतांची मुलं मोठ्या मोठ्या स्कूलमध्ये CBSE शिकतात, पण गोरगरिबांच्या मुलांचा पण अधिकार आहे ना CBSE मध्ये जायचा. असं कसं काय? पंकजा मुंडेंनी आज एक कार्यक्रम घेतला, त्यात भाजपचा कुठलाही मोठा नेता सहभागी झाला नाही. भाजपमध्ये पंकजा मुंडेला डावलण्यात मला काय करायचं त्यांच्या पक्षाचं? मी कशाला दुसऱ्याच्या घरात डोकू? आपलं चाललंय, बरं चाललंय, त्यांना विचारा ना.
हे ना तुम्ही पत्रकारांनी सोडून द्या. त्याचं असं झालं तुला काय वाटतं, त्याचं जसं झालं तुला काय. आपल्याला इतके चांगले चांगले विषय आहेत ते बोलू ना आपण. त्याच्यात काही सूचना करायच्या असतील तर करा ना. त्याच्यामध्ये मी पण कुठं मला दुरुस्त करायचं असेल तर तेही करेन. काही महिन्यांपूर्वी भाजपने एक निविदा काढली होती महापालिका भवन बांधण्यासंदर्भातली. ती निविदा आपल्या सूचनेनुसार रद्द करण्यात आली असं सांगण्यात आलं. हे बाबा त्यांचं ऐक थांबा. त्यांचं सरकार त्यांची सत्ता असताना मी तसल्यात माझा स्वभाव नाही. एकदा जनतेने लोकशाही पद्धतीनं बहुमताने त्यांच्या हातात सूत्र दिल्यानंतर मी कधीही त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. तुम्ही बघा 2.5 वर्षापूर्वी मी आलो इथं पालकमंत्री झालो तरी देखील त्यांच्याकडे दिलं. मात्र त्यांनी किंवा पुण्यानी कुठला विषय आणला तर मी त्याच्यामध्ये राजकारण आणलं नाही. पुण्याने मला मेडिकल कॉलेजचा विषय दिला, मी मेडिकल कॉलेज राज्य सरकारकडनं मंजूर करून देण्याच्या करता मदत केली. कुठलेही विषय तुम्ही कुणालाही विचारा, कारण आपला स्वभाव चांगल्या कामाला विरोध करून आपण काय त्याच्यातनं साध्य करतो. आता त्यांच्यावर तेच आता ज्यांनी निविदा काढली त्याला विचारा ना. निविदा मग त्यांनाच विचारा ना. मी आता तुम्ही मला विचारलं तर मी त्यांना विचारेन. आता त्यांना विचारलं तर ते सांगतील हो मला वाटतं गरज आहे म्हणून मी काढली. अहो आता सगळ्या महानगरपालिकेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर सगळे अधिकार होलसोल त्या आयुक्तांनाच गेलेले आहेत आणि तो नियमाने अधिकार गेलेले आहेत. ते IAS ऑफिसर आहेत. ह्यांनी तर ते काय काम असेल ते काढलं. आता काही आपल्या मुंबईची तर अर्थसंकल्प किती मोठा आहे, तिथं तर त्यांना किती मोठे अधिकार आहे. आता कोस्टल रोड वगैरे आता ते त्याच्यामध्ये आणखीन काही गोष्टी काही असतील तर शहर म्हणून तिथं आयुक्त आहे ते करू शकतात. फक्त उद्याच्याला निवडून आलेल्या कमिटीनं नगरसेवकांनी ते पुन्हा त्याचं पुनरावलोकन करायचं ठरवलं की हे योग्य आहे का अयोग्य आहे तर ते तपासू शकतात. जसं नवीन सरकार आलं तर 6 महिन्याच्या काळामध्ये जे काही निर्णय झाले ते निर्णय पुन्हा कंटिन्यू ठेवायचे का कॅन्सल करायचा अधिकार नवीन सरकारला असतो. तशा पद्धतीने विरोधक असं म्हणतात की प्रशासकीय ते दादांच्या सांगण्यावरून घेतात. कुठले जे काही आता महापालिकेत प्रशासक निर्णय घेतात ते दादांच्या सांगण्यावरून घेतात असं प्रचार केला. एक मिनिट, तुम्ही स्वतः सिनियर आहात. आत्ता त्यांची मुदत संपली म्हणून जाऊन द्या, परंतु जोपर्यंत ते मेजॉरिटीमध्ये होते त्यांची मुदत होती तोपर्यंत नगरसेवकच हे निर्णय घेऊ शकतात. स्टँडिंग कमिटीज घेऊ शकते, महापौर उपमहापौर सभागृह नेताच घेऊ शकतो. आणि त्यांना एखादा प्रशासकाचा निर्णय नाही आवडला तर प्रशासकावर ते अविश्वास ठराव आणू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. अशा घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. शेवटी सगळं त्यांच्या हातात असतं, कुणाच्या बॉडीच्या हातात. प्रत्येकाकडे दाखला नाही. अजित पवार मराठा समाजाकडे आहे, अजित पवारकडे कुणबीचा दाखला नाही.